भक्तांबरप्रणतमौलिमणिप्रभानां मुद्योदकं दलितपापतमोवितानां सम्यक् प्रणम्य जिनपादयुगं युगादा वालंबलं भवजले पततां जनानां. याचा भावार्थ. भगवान श्री आदिनाथांच्या दोन्ही चरणांना जेव्हा देवलोक मन वचन कायेने भक्तिभावपूर्वक नमस्कार करतात, तेव्हा त्यांच्या मुकुटामध्ये असलेल्या चंद्रकांत तुल्य रत्नमण्यांची कांती अधिक चमकू लागते. कारण भगवंतांच्या चरणकमलांचे नख इतके अधिक तेजस्वी आहेत की त्यातून उत्पन्न होणाऱ्या निःसृत प्रखर किरणामुळे नभ्रीभूत मुकुटांचे मणी देखील अत्याधिक कांतीने चमकू लागतात. नख प्रकाशाच्या अशा परावर्तनाने एक अद्भुत तेजोमय वातावरणाची निर्मिती होते. भगवंताचे दोन्ही चरणकमल पापरूपी अंधाराचा नाश करणारे आहेत. अर्थात प्रभूंना नमस्कार करताच अंतःकरणातील पाप शीघ्र नष्ट होते. म्हणून मन पवित्र करण्यासाठी जिनेंद्र भगवंतांच्या भक्तिपूजेशिवाय अन्य कोणतेही सुंदर सुलभ साधन नाही. तसेच त्यांचे चरणयुगलच संसाररूपी सागरामध्ये पडलेल्या प्राणीमात्रांसाठी अवलंबून आहेत. अर्थात जी व्यक्ती भक्तिपूर्वक त्यांच्या चरणांच्या शरणामध्ये जाते, त्यांना कोणत्याही प्रकारचे भ्रमणाचे भय राहत नाही. ती संसार समुद्र सहज पार करते. युगाच्या प्रारंभी धर्मप्रवर्तन करणारे प्रथम तीर्थंकर श्री आदिनाथ यांच्या चरणयुगलांना विधिवत प्रणाम करून यह संस्तुता सकल वाङ्मय तत्वबोधा दुद्बुध बुद्धी पटुभी सुरलोकनाथे स्तोत्रे जगत्रे चित्तहरे रुदारे तोषे किलाहमपितं प्रथमं जिनेंद्रम. याचा भावार्थ. श्री आदिनाथ भगवान देवांच्या द्वारे पूजित असल्याने ते देवादिदेव आहेत. देव देवी देखील त्यांची स्तुती करतात. देवेंद्रादी केवळ मनोभावे कल्पनाद्वारे स्तुती करीत नाहीत, तर ते समस्त शास्त्रांचे नवनीत जे तत्वार्थ आहे त्याचे पारायण करून जी नैपुण्यता प्राप्त झाली आहे त्या आपल्या प्रतिभेच्या द्वारे जिनेंद्र देवाची स्तुती करतात आणि त्यामध्ये देखील गंभीर अर्थ असणाऱ्या स्तोत्रांचा प्रयोग करतात. अशा वितराग सर्वज्ञ आणि हितोपदेशी प्रभूंच्या चरणयुगलांना नमस्कार करून मी देखील त्या त्रिलोकी पूजांची स्तुती करते.